पंढरपुरातील गोपाळकृष्ण मंदिरापाशील इजगावकर बंधूंचे शोभा लॉटरी सेंटर येथे एका महिलेला, त्यांचं नाव आहे मनीषा वाघेला, त्यांना 21 लाखाचं बक्षीस लागले आणि आज अत्यंत आनंद झाला। आज रामनवमीची मिरवणूक चालली आहे आणि त्यामध्ये या कुटुंबियांना अत्यंत आनंद झाला आहे। पहिल्यांदा आपण जे लॉटरी सेंटर आहेत त्यांना विचारू की काय नक्की काय वाटतं। आम्हाला अत्यंत आनंद वाटतोय। 1969 साली आमचे वडील हरिभाऊ रामचंद्र कुलकर्णी इजगावकर यांनी या लॉटरी स्टॉल महाराष्ट्र सरकारचा काढलेला होता। बरीच बक्षीस आतापर्यंत लागलीत, 50 लाखाचं बक्षीस लागलं आणि ही सगळा आमचा गुजरात समाज आहे, ही इथल्या गणपतीचा गोपाळकृष्णाचा भक्त आहे, त्यांना आज वाघेला युवकाला 21 लाखाचं बक्षीस लागलं। सगळ्या परिसरामध्ये आनंदाचं वातावरण आहे। काय सांगाल, तुम्हाला बक्षीस लागलं, काय करणार आता नक्की? बोल मी बोलन काय चांगलं करणार, घरबीर घेणार, काय तर करणार, जागा बिगा घेणार। मालकाला काय घेणार? मालकाला ते सगळं मालकाचंच आहे ना, त्यांनी घेणार आम्हाला काय तर। 2 मिनिट काय तुम्ही काय सांगाल, काय भावना? काय आता आम्ही जागा बिगा घेऊ, लय गरीब परिस्थिती होती, त्याच्यावरनं आपण आलो वर। आम्ही काय यांचा आभार मानतो आणि लागले आम्हाला। आणि आपल्या देवाला कुठं फिरायला कुठं जाणार? फिरायला आता जाऊ, आता मथुरा बिथुराला जाऊ, मथुराची इच्छा आहे आमची का मथुराला जाऊ, वृंदावनला प्रेमानंद महाराजचे दर्शन करू, तेवढी इच्छा आहे। वहिनींमुळे तुम्हाला लागली, काय असं वाटलं होतं का, अपेक्षित होतं? अपेक्षा नव्हतं आमची, आम्ही असंच आम्ही लय टेन्शनमध्ये होतो आणि आम्ही असंच फिरत फिरत आलो। ठीक आहे, एकंदरीत त्यांना आनंद झालेला आहे आणि मिळालेल्या पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने कुटुंबासाठी करणार आहेत आणि प्रेमानंद महाराजांची जाऊन गाडी घेणार आहेत असं त्यांनी भावना, मथुरेला जाणार आहेत अशी भावना व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत।